मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भात विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. विशेष म्हणजे SIT स्थापन करू, न्यायालयीन चौकशी करू, एवढंच नाही त्या कुटुंबाला मदत देण्याची देखील घोषणा त्यांनी केलेली. माझ्यासोबत कुटुंब आहे. आई, काय मागणी असेल? आज 12वा दिवस आहे. काय म्हणणे नाही, आरोपी मला न्याय भेटलाच पाहिजे. माझ्या बाळाला केलं तसं ह्या आरोप्याला तुम्ही केलंच पाहिजे आणि मला संरक्षण दिलंच पाहिजे. मी आज 12 दिवस झालं, माझा जीव किती तर पडत असन, पाण्याबाहेर मासा टाकल्यासारखं झाला असन. मग प्रत्येक आमदार असेल, खासदार असन, मंत्री सगळ्यांना माझा असा तातडीनं विचार करायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा मला बोलणं सुद्धा सुधरणं, मला कळना. मुख्यमंत्र्यांनी आज कठोर कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन देखील दिले. SIT चौकशी नेमू असं देखील सांगितलं. मात्र आज 12 दिवस झालेत, 4 आरोपी अटक आहेत, इतर आरोपी अटक नाहीत. इतर आरोपी पटकन पकडायलाच पाहिजे. आपला महाराष्ट्र कशाला आहे, आपली पोलिस कशाला आहेत, आपले लोक कशाला आहेत, आमदार कशाला आहेत, खासदार कशाला आहेत, सगळे तुम्ही कारण असे पटकन तातडीनं पकडा. आणि जसं माझ्या बाळाला केलं तसं मला पाहायलाच भेटलं पाहिजे आणि माझ्या सगळ्यांना संरक्षणच दिलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा काही मी बोचळं बोलत नाही. अख्खं गाव हळवळतंय. तुमचा लेखाचं तेवढं किती गावं करीत असतील, तुम्हाला सुद्धा मी बोलताना काय वाटत असेल. आज कुठले लोक, हे लोक माझ्या बिगर ओळखीचे आलेले तिथं माझ्याकडे रस्त्याहून गाड्या पुढे जाईना माझ्याकडे आल्याशिवाय. काय वाटत असेल मला. थोडा गुन्हाचा तुमचा हां, गुन्हाचा लेख होता, सगळ्या गोष्टी गुन्हाचा लेख होता, सगळं काम त्यांनी. अहो, इतका गुन्हाचा होता, हातावरचा पेडा सुद्धा इतका नसन, इतका माझा बाळ छान होतं, इतका माझं लेकरू गुन्हाचं होतं. काय सांगावं आता त्या गुन्हाचं. कुठं कुठं पसारा उरकू, कुठं कुठं मांडू, कुठं कुठं ठेवू, सांगा. काय करायचंय मला. माझ्या केस सुद्धा लेकरू माझं सारून बाजूला मोबाईल लावत होतं. आईचे केस वडते, आपला थोडा जर पायाचा धक्का लागला तर काय करायचं मला. कशाचं काही सुद्धा मला नाही दुसरं करायचं. फक्त आरोपी तुम्ही पकडा, मला जसंच्या तसं त्याच्या आईला करून दाखवा, म्हणजे मला थोडी काही समाधानी माझी वाटली तर वाटली. आपण पाहतोय काहीच आक्रोश आहे हा. ताई, आता काय मागणी असेल? तसं दुःखाचा प्रसंग आहे हा. आज 12 दिवस झाले, उद्या 13वा आहे. काय मागणी असेल आणि मुख्यमंत्र्यांनी आज ज्या घोषणा केल्या त्या संदर्भात तुमचं काय मत? मागणी एकच आहे, त्या आरोपीला जशी माझ्या पतीचे हाल झाले तसे हाल करून मारावे, एवढीच इच्छा. मात्र याला कुठेतरी वेळ होते असं वाटतंय का? आज 12वा दिवस आहे. हां, वेळ फार घेते ती, लवकरात लवकर केली पाहिजे. 12 दिवस झाले, आणखीन काहीच नाही. 4 आरोपी सापडलेत नाही, इतके दिवस कशाला लागते? तेवढं प्रशासन मोठं असताना काहीच त्याचा उपयोग कामन होत नाही. लवकरात लवकर केले पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केल्या, त्या पद्धतीने त्यांनी SIT स्थापन करू, न्यायालयीन चौकशी करू, SITकडे तपास आहे. पोलीस अधिकारी तुमच्याकडे आले होते का? त्यांनी कशा पद्धतीने माहिती घेतली? आता शेवटी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे, महत्त्वाची काय मागणी? महत्त्वाचं काहीच नाही, न वेळ लावता त्यांनी लवकरात लवकर आरोपीचे जसे हाल यांचे केले तसेच त्यांचे करावे, एवढीच इच्छा. आता कुटुंबातला कर्ता पुरुष केला आहे, आता मुलगी आहे, शिक्षण आहेत मुलांचे, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काय मागणी? त्यांनी 10 लाख रुपयाची घोषणा तर केलेली, मात्र एखादा व्यक्ती गेल्यानंतर ते पैशामध्ये कधीही त्याची कमी भरून निघत नसते. मात्र मदत केली त्यांनी. मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हटला जातो, त्या भावाकडून काय अपेक्षा? माझ्या घरच्या सगळ्यांना आता संरक्षण पाहिजे. काय तशा पद्धतीनं कुणी तुम्हाला पुन्हा नंतर काय बोललं का या प्रकरणानंतर? काही किंवा भीती वाटते तुम्हाला नेमकी काही आणखी करतील? फोन वगैरे काय कुणाचं नाही, पण स्वतःला भीती वाटायला ना. माझा एवढा नवरा देव माणूस असताना तर असे हाल केले तर मग आमचे काय हाल होतील? आता बाहेर निघणं पण शक्य नाही ना आम्हाला. असं कधी स्वप्नात काय कधीच वाटलं नव्हतं की असं होईल काय, आणि ते जर असं घडत असलं तर मग किती अवघड आहे. त्याच्यामुळे वाटते, त्यामुळे भीती वाटते. आता काय केलं पाहिजे पोलिसांनी, प्रशासनानं, मुख्यमंत्र्यांनी? संरक्षण दिलं पाहिजे. लवकरात लवकर आरोपीला जर शिक्षा झाली तर असं दुसरं कोण वागू शकणार नाही कुणाबद्दल, असं वाटते. मात्र आपण जर बघितलं त्या संघटित खूप मोठी गुन्हेगारी असल्यासारखं दिसतंय आणि त्याचा उल्लेख देखील मुख्यमंत्र्यांनी केला. तर ही जी सगळी जिल्ह्यातली गुन्हेगारी, अशा पद्धतीचा प्रकार परत घडू नये, परत संतोष अण्णासारखा माणूस हे होऊ नये, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सगळी गुन्हेगारी संपवली पाहिजे. हां, संपूर्ण संपवली पाहिजे. आज जर त्यांना शिक्षा नाही भेटली, अगर त्यासारखी नाही भेटली, ते आज समजा त्यांनी पकडले, नंतर काही दिवसांनी सोडले, तर नंतर सगळ्यांचं, एवढ्या चांगल्या माणसाचं असं होतंय तर बाकीच्या जनतेचं पण सगळ्यांचं अवघडच आहे ना. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना तसेच हाल करून केले पाहिजेत. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जसं माझ्या पतीला केलं तसंच त्यांना केलं पाहिजे. आपण पाहतोय त्यांच्या संतोषजीच्या पत्नी आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने मागणी केली.